हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर चला, आज आपण गरमीसाठी उपयुक्त असे ड्रिंक्स बनवणार आहोत, जे शरीराला नैसर्गिक पद्धतीने थंड ठेवणारे ड्रिंक्स आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण घेणार आहोत आता गोंदकतिरा. गोंदकतिरा हा रात्रभर पाण्यात भिजवत घालायचा आपल्याला आणि तो सकाळी उठून तुम्ही बघाल तर तो एकदम जेलीसारखा फुलून जाईल आणि हा खूप शरीराला फायदेशीर आहे. याच्याने शरीराला नॅचरल थंडावा मिळतो. त्यानंतर आपण घेणार आहोत चिया सीड्स आणि सब्जा, जे आपण एक एक चम्मच घेतला आहे आणि तोही आपण पाण्यात भिजवत घालणार आहोत. तो 1 तास भिजवत घातला तरी भरपूर होतो. आणि आता आपला मस्त गोंदकतिरा तयार झालेला आहे. जेलीसारखा दिसतो आहे आणि खूप उपयुक्त आहे. खूप शरीराला थंड ठेवतो. तुम्ही जर खाल्लं ना तर खूप मस्त मजा येते खायला. वा, तर चला, आपण आता 2-3 चम्मच गोंदकतिरा घेतलेला आहे एका बाउलमध्ये. त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण सब्जा आणि चिया सीड्स, जे आपण भिजवत घातले होते. तर आपण ते घेणार आहोत 2 चमचे. त्यानंतर आपण त्याच्यात घेणार आहोत अर्धी वाटी बनाना, म्हणजे 2-3 छोटे वेलची केळं घेतलेले आहेत मी. आणि त्यानंतर घालणार आहोत मस्कमेलन. नंतर ॲपल घेतलेले आहे, म्हणजे तुम्ही अर्धी वाटी घातले तरी सफिशियंट आहे. आणि त्यानंतर घालणार आहोत आपण दूध ही तुम्हाला म्हणजे किती ड्रिंक बनवायचे त्यानुसार तुम्ही घाला, कमी जास्त तुम्ही ॲड करू शकतात. तर मस्त आपण आता सगळं तयार झालेलं आहे. त्याच्यात आपण फक्त आता रोज सिरप ॲड करणार आहोत. म्हणजे तुम्हाला रोज सिरप ॲड करायचं नसेल तर तुम्ही हनी ॲड करू शकतात, या विदाऊट रोज सिरप या विदाऊट हनी पण खाऊ शकतात, कारण त्याच्यात फळांचा स्वीटनेस थोडंसं असणार आहे. तर आपण आता मिक्स करून घेतलेले सगळे ड्रिंक्स आणि त्यानंतर आपण ते आता सर्व करणार आहोत. थंडगार अशी ही ड्रिंक मुलांना, मोठ्यांना, लहानांना खूप आवडेल अशी ही ड्रिंक आहे. आमच्या घरात तर खूप आवडीने खाल्ली जाते ही ड्रिंक. खूपच मुलांना खूप आवडते. तर अशा प्रकारे ही तयार झालेली ड्रिंक आपण मस्त सर्व करून मस्त मुलांना, तुम्हाला आईस ॲड करायचं तर तुम्ही करू शकतात. मी थोडी आईस्क्रीम पण ॲड केली आहे त्याच्यात. तुम्ही विदाऊट आईस्क्रीम पण खाऊ शकतात आणि विथ आईस्क्रीम पण खाऊ शकतात. त्यानंतर आपण दुसरी ड्रिंक बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतलेले आहे वॉटरमेलनचे म्हणजे तुकडे घेतलेले आहे, जे आपल्याला ज्यूस करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण मिक्सरमध्ये आपण आता सगळे तुकडे ॲड केलेले आहेत. त्यानंतर आपण मिक्सरमधनं फिरून घेणार आहोत. त्यानंतर आपला आता जे वॉटरमेलन आहे त्याच्यातलं आपण आता सगळं गर काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपण त्याच्यात ती ड्रिंक बनवणार आहोत. त्यासाठी आपण ती तयारी करून घेणार आहोत. त्यानंतर आपलं मिक्सरमध्ये ज्यूस तयार झाल्यानंतर आपण थोडं गाळून घ्यायचं. त्याच्यात बीज वगैरे असतील तर त्या म्हणजे ॲड नको येतो आपल्याला, म्हणजे त्या म्हणून. त्यानंतर आपण आता मस्त वॉटरमेलनमध्ये मस्त तो गोंदकतिरा टाकलेला आहे. त्याच्यानंतर सब्जेच्या बिया घेतल्या आहेत. त्यानंतर ज्यूस आपण आता ॲड केलेला आहे, जो ज्यूस आपण तयार केला. त्यानंतर आपण आता त्याच्यात घालणार आहोत थोडेसे इन्ग्रेडियंट्स, खूप नाही आपल्याला जास्त घालायचे. तर त्याच्यात मी घालणार आहे थोडंसं सॉल्ट. टेस्टनुसार तुम्ही घालायचे, थोडंसं, एकदम जास्त नाही. तर म्हणजे गरमीमध्ये थोडं मीठ आणि थोडं स्वीटनेस आणि थोडा लेमन ज्यूस. आणि त्यानंतर आपण तो मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यात मी ॲड करणार आहे, जे मी क्यूब्स आधीच तयार करून ठेवलेले आहेत ते मी ॲड केलेले आहेत ते मस्त वॉटरमेलनमध्ये. आणि म्हणजे ते आपण आपलं मस्त आता मिक्स करून घ्यायचे आहेत. आपली ड्रिंक तयार झालेली आहे आणि त्यानंतर आपण ती सर्व करून घ्या. खाली पण मी थोडा गोंदकतिरा सर्व करताना टाकलेला आहे. आणि त्यानंतर आपण आता ग्लासमध्ये मस्त ही ड्रिंक सर्व करून देऊया. ही पण ड्रिंक खूप हेल्दी आहे, खूप मस्त लागते आणि मुलांना खायला तर खूपच आवडेल. मस्त असे तुम्ही ड्रिंक करा, मुलं आवडीने सगळी पटापट खातील आणि पितील मस्त. तर चला, आपले आता मस्त दोघं ड्रिंक तयार झाले आहेत. तुम्ही एन्जॉय करा आणि प्लीज माझी जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि हो, माझी रेसिपी कशी झाली होती कॉमेंट्स करा, लाईक करा.